नमस्कार. मी अविनाश लक्ष्मण परांजपे. आज आपण गुरुसंबंधी दोन कथा बघणार आहोत. आपल्या परंपरेत असं सांगितलेलं आहे की सद्गुरू तोच जो आपल्या शिष्याला आपल्यापेक्षासुद्धा अधिक ज्ञानी बनवतो. वरतंतू नावाचे एक गुरु होते आणि त्यांचा कौत्स नावाचा शिष्य होता. 14 वर्ष त्याने गुरुकडे राहून शिक्षण घेतलं आणि नंतर घरी जाताना गुरूंना म्हणाला की तुम्हाला काही गुरुदक्षिणा मला द्यायची आहे. गुरु म्हणाले नको, कारण गुरूंना माहिती होतं की ह्याची आर्थिक परिस्थिती घरची चांगली नाही आहे. त्यामुळे गुरु म्हणाले की तू 14 वर्ष माझी सेवा केलीस, शेती केलीस, लाकडं फोडून आणलीस, पाणी भरलंस, मला गुरुदक्षिणा मिळाली. परंतु कौत्स्य म्हणाला नाही, मला तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायचीच आहे. तेव्हा गुरु चिडले आणि म्हणाले 14 कोटी मोहरा दे. शिष्य बरं म्हणाला आणि रघुराजाकडे आला. रघुराजाकडे तो 14 कोटी मोहरा मागण्यासाठी आला होता. आता प्रश्न असा पडेल की तो रघुराजाकडे का आला? तर त्यावेळेस राजे लोक आपल्या प्रजाजनांपैकी एखाद्या माणसाला जर आवश्यक आणि न्याय्य मागणी त्याची काही असेल धनाची, तर ती त्वरित पुरी करत. आणि रघुराजा तर हा दानशूर होता. ज्यावेळेस कौत्स्य हा रघुराजाच्या घरी आला तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की रघुराजा गाडग्या मडक्यांच्यामध्येच स्वयंपाक करून अन्न खात आहे. तेव्हा त्याला कळलं की रघुराजाने विश्वाजित यज्ञ केलेला असावा, कारण त्या यज्ञामध्ये राजा आपल्याकडची सगळी सोन्या चांदीची भांडीसुद्धा दान करून टाकत असे आणि मातीच्या गाडग्या मडक्यांमध्येच स्वयंपाक करत असे. कौत्स्य परत निघाला तेव्हा रघुराजाने विचारलं तू का आला होतास? तेव्हा कौत्स्याने सांगितलं की अशा कारणासाठी आलो होतो, परंतु आता तुम्ही काही मला 14 कोटी मोहरा देऊ शकणार नाही म्हणून मी परत जातो. तेव्हा रघुराजा त्याला म्हणाला की आजची रात्र थांब, उद्या सकाळी मी कुबेरावर स्वारी करेन आणि त्याच्याकडून 14 कोटी मोहरा आणून तुला देईन. कुबेराला ही बातमी कळल्यानंतर कुबेराने रघुराजाच्या अंगणामध्ये मोहरांचा पाऊस पाडला. रघुराजा कौत्स्याला म्हणाला की ह्या सगळ्या मोहरा घेऊन जा आणि गुरुला दे. कौत्स्य म्हणाला नाही, मला फक्त 14 कोटी मोहराच हवे आहेत, कारण त्याच्यापेक्षा एकही जास्त मोहर गुरु घेणार नाही आणि मलाही नको आहे. कौत्स्य 14 कोटी मोहरा घेऊन गेला आणि रघुराजाने राहिलेल्या मोहरा ज्या होत्या त्या आपट्याच्या झाडाखाली ठेवून द्यायला सांगितल्या आपल्या नोकरांना आणि सांगितलं की प्रजेला घेऊन जाऊ दे. तेव्हापासून आपण आपट्याच्या झाडाची पानं सोनं म्हणून दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना देतो. आता आपण पाश्चिमात्य राष्ट्रातली एक गोष्ट बघूया. साधारण 3ऱ्या-4थ्या शतकामध्ये ग्रीकच्या बेटांमध्ये ख्रिश्चॅनिटीचा प्रसार झाला. त्यावेळेस बेझंतीन सम्राटांपैकी कॉन्स्टँटिन नावाचा राजा राज्य करत होता आणि त्यानेच कॉन्स्टँटिनोपॉल ही पूर्वेकडच्या रोमन साम्राज्याची राजधानी वसवली, ज्याला इस्तांबूल म्हणून म्हटलं जातं. त्याची आई हेलेन, ती एकदा कॉन्स्टँटिनोपॉलहून जेरुसलेमला यात्रेसाठी जात होती. वाटेत प्रवासामध्ये त्यांचं जे जहाज होतं ते प्रचंड हलायला लागलं, कारण मोठं थोरलं वादळ सुरू झालं होतं. कशीबशी ती नौका, ते गलबत पारोस नावाच्या एका बंदराला लागलं. त्या ठिकाणी एक जुनं मेरीचं चर्च होतं झाडाखाली. हेलेन म्हणजे कॉन्स्टँटिनची आई त्या देवळात गेली आणि ती म्हणाली की आमची यात्रा सुखरूप पार पडू दे. ती पार पडल्यानंतर मी या ठिकाणी मोठं थोरलं चर्च बांधलं. तिची यात्रा सुखरूपपणे पार पाडली, परंतु ती त्या ठिकाणी चर्च बांधू शकली नाही. तिचा मुलगा कॉन्स्टँटिन ह्याने त्या पारोस बंदराच्या झाडाखाली मोठं थोरलं चर्च उभारलं. 6व्या शतकामध्ये बेझंतीन सम्राटांपैकी जस्टेनियन नावाचा सम्राट उदयाला आला. त्याने कॉन्स्टँटिनोपॉलमध्ये एक मोठं थोरलं आय्या सोफिया नावाचं एक कॅथेड्रल बांधायला घेतलं.
आणि त्यासाठी त्याने इझिडॉर नावाच्या एका वास्तुशास्त्रज्ञाची नेमणूक केली. त्याचप्रमाणे त्याने पारोस बंदरामध्ये जे 3ऱ्या शतकात कॉन्स्टँटिनने बांधलेलं चर्च होतं त्याचीही पुनर्बांधणी करायला घेतली. दोन्ही ठिकाणचे आराखडे हे इझिडॉरनेच काढले, परंतु कॉन्स्टँटिनोपॉलच्याच कॅथेड्रलची जबाबदारी इझिडॉरने घेतली आणि पारोसला जायला यायला आपल्याला जमणार नाही म्हणून त्याने पारोसच्या चर्चची बांधकामाची जबाबदारी आपला शिष्य इग्नोसियस याच्यावर सोपवली. दोन्ही ठिकाणीचं बांधकाम सुरू झालं. कॉन्स्टँटिनोपॉलमधलं कॅथेड्रल आणि पारोसमधलं चर्च दोन्ही बांधून झाले. परंतु पारोसमधलं जे चर्च होतं त्याची सर्वत्र वाहवा व्हायला लागली. म्हणजे शिष्याने बांधलेलं जे चर्च होतं ते सर्व लोकांना आवडायला लागलं, कारण त्याच्यात निर्दोष अशी रचना होती, उत्कृष्ट बांधकाम होतं. इग्नोसियसने म्हणजे शिष्याने आपल्या गुरुला आपण केलेलं बांधकाम पाहण्यासाठी 1-2दा बोलावलं, परंतु ह्या शिष्याने बांधलेल्या चर्चची होत असलेली वाहवा बघून, त्याला मिळत असलेली कीर्ती बघून गुरुच्या मनात जळफळाट निर्माण झाला. तो पारोसला हे चर्च बघण्यासाठी आला. सगळीकडून त्याने चर्च बघितलं, परंतु कुठेच त्याला दोष आढळला नाही. नंतर शिष्याला तो म्हणाला की जमिनीवरून काही दिसत नाही आहे, आपल्याला चर्चच्या शिखरावर गेलो म्हणजे त्यातली एक चूक दिसेल आणि ती मी तुला दाखवतो. असं म्हणून दोघे चर्चच्या शिखरावर गेले. शिखरावर गेल्यानंतर त्याने आपल्या शिष्याला वाकून एक चूक दाखवली, कारण गुरुचा जळफळाट झालेला होता. हेव्याने मत्सराने तो पेटलेला होता. शिष्य गुरुने दाखवलेली चूक बघण्यासाठी जेव्हा वाकला तेव्हा मत्सराने पेटलेल्या गुरुने त्या शिष्याला खाली ढकलून दिलं, परंतु शिष्याने पडता पडता आपल्या गुरुची पायघोळ कफनी पकडली आणि दोघेही त्या शिखरावरून खालच्या कौलांवर आणि कौलांवरून खालच्या जमिनीवर पडले आणि दोघेही आपटून तिथेच मरण पावले. ही कथा त्याच चर्चमधल्या एका खांबावर चित्ररूपाने कोरलेली आहे. अशी ही आपली कथा. ही जी कथा आहे ती डॉक्टर मीना प्रभू यांच्या ग्रीकांजली ह्या पुस्तकामध्ये लिहिलेली आहे. म्हणजे आपल्याकडचा एक गुरु आणि पाश्चिमात्य देशातला एक गुरु आपण बघितला. हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर आपण लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. नमस्कार, धन्यवाद.